श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया महाराजांचा आज संकेत किंवा संदेश काय आहे. आणि आजचा जो विषय असा आहे की एखाद्या व्यक्तीवर तुमचं खूप प्रेम आहे आणि तुम्ही सतत महाराजांकडे त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करता की तुमच्या आयुष्यात यावी, तर तीच व्यक्ती यावी. पण तुम्हाला पूर्णपणे माहीत नाही की ती व्यक्ती कशा प्रकारची आहे, काही तीच तुमच्यासाठी आहे. तर आज आपण टॅरो कार्डच्या आपण टॅरो कार्डच्या मदतीने, सहाय्यतेने आपण पाहूया स्वामी महाराज तुम्हाला काय संकेत देऊ इच्छितात तुमच्या रिलेशनशिपला. जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे ती मला खूप जास्त सफल व्यक्ती म्हणजे यशस्वी व्यक्ती वाटते. म्हणजे एकंदरीत बिझनेस करणारी सुद्धा असू शकते किंवा कोणतं तरी असं एक मोठं म्हणजे बोलतात ना की सक्सेसफुल मॅन किंवा सक्सेसफुल वुमन आहे ती तुमच्या नजरेत. की जर एखादं म्हणजे काही बिझनेस नाही आहे किंवा मोठी जॉब नाही आहे, बट एक सक्सेसफुल वुमन किंवा सक्सेसफुल मॅन असतो ना की अरे हां, ह्याच्याकडे बघितल्यावर वाटतं की खूप छान आपलं आयुष्य जगतो आणि असंच जगायला हवं. तर तशी ती व्यक्ती आहे. आणि इथे मला असं वाटते की थोडीशी ती व्यक्ती कंजूस पण आहे कंजूस पण आहे. आणि अजून एक पर्याय म्हणजे ती व्यक्तीकडे पक्कळ पैसा आहे, खूप पैसा आहे. आणि पैशांच्या बाबतीत असं आहे ना की खूप प्रोटेक्टेड आहे. पैसे इथे तिथे वेस्ट करत नाही. ओके. खूप विचार करून पैसे वेस्ट करतच नाही. खूप विचार करते आणि प्रॉपर्टी वगैरे पण खूप आहे, म्हणून तुम्ही एका वेळेस त्यांना कंजूस असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही ती व्यक्ती असू शकते. ओके. किंवा ही नसलं तरी पुढचा संदेश तुमच्यासाठी संकेत असू शकतो. हां. बघा इथे पॅन्टिकल्सचे कार्ड्स ना येतात आहे गाईस. तर आहे ना, तुम्ही ज्या पण व्यक्तीबद्दल विचार करताय ना, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला चांगलेच संकेत येतात आहे. तुम्हाला घाबरण्याची किंवा जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. जर होऊ शकतं काही लोकं बिझनेससाठी किंवा जिथे त्यांचा जॉब लागला आहे त्या जॉबमध्ये कसं होईल असं यासाठी सुद्धा पाहता आहे. आणि काही लोकं होऊ शकतात साथी म्हणजे साथीसाठी सुद्धा पाहत असतील. तर ऑब्व्हियसली छान असं कनेक्शन आहे, मस्त असं कनेक्शन आहे. जसे तुम्ही आहात तशी ती व्यक्ती आहे मला असं वाटतं. जशी तुम्ही सुद्धा असेच आहात. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही सुद्धा असेच आहात आणि तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्यासारखीच व्यक्ती मला कोणतरी भेटली आहे. आणि येस, म्हणजे ना तुम्ही याआधी खूप 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 लोकांना पाहिले आणि नंतरला जाऊन तुम्हाला ही व्यक्ती भेटली आणि तुम्हाला असं वाटते की स्वामींचाच आशीर्वाद आहे. हो, थोडंसं तुम्ही टेन्शनमध्ये होता की काय होईल, कसं होईल? कारण मला वाटतं ह्याच्या आधी तुम्ही रिलेशनशिपमध्ये राहिलेले आहात आणि तुम्हाला खूप वाईट असं रिलेशनशिप तुम्हाला मिळालेलं आणि त्यानंतर तुम्हाला भीती वाटायला लागलेली या व्यक्तीबद्दल. बट ही व्यक्ती बघा सेम सेम सिच्युएशन या व्यक्तीसोबत सुद्धा झालेली आहे. सेम सिच्युएशन या व्यक्तीसोबत सुद्धा झालेली आहे. त्यांना सुद्धा कोणीतरी दुःख दिलं आहे. म्हणून मी तुम्हाला बोलले ना, तुम्ही एकसारखेच आहात. पण ही व्यक्ती चांगली आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी जस्टिस आहे, न्याय आहे, होकार आहे.